अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी द दमयंती दामले या नाटकाचा प्रयोग संपन्न झाला। अंबरनाथकर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची या नाटकात प्रमुख भूमिका होती। सांस्कृतिक कला मंच अंबरनाथ यांच्यातर्फे आयोजित या नाटकाच्या प्रयोगाला अंबरनाथकरांनी मोठा प्रतिसाद दिला। नाट्यप्रेमी अंबरनाथकरांसोबतच आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या पत्नी डॉक्टर शिल्पा केणीकर, माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, अभिनेते महेश सुभेदार हे देखील आवर्जून हा प्रयोग पाहण्यासाठी उपस्थित होते। नाटक सुरू होण्यापूर्वी सांस्कृतिक कला मंचाच्या वतीने अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला। विशाखा सुभेदार या अंबरनाथच्या सुनबाई असून त्यांनी अंबरनाथमध्ये नव्यानं सुरू झालेल्या नाट्यगृहात सादर केलेला हा पहिलाच नाट्यप्रयोग होता। त्यामुळे त्यांनी याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला। तसंच अंबरनाथकरांनी नाटकाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल अंबरनाथकरांचेही आभार मानले। खूप भारी वाटलं। एकतर सुनबाई म्हणून इथे परफॉर्म करायला मजा आली आणि अनेकदा आम्ही कांसे गणेशोत्सव मंडळाच्या तर्फे आमच्या गल्ल्यांमध्ये स्टेज टाकून तिथे आपलं नाटक करायचो। पण आज अंबरनाथला एक थिएटर मिळालं याचा मला प्रचंड आनंद होतो। इथल्या सगळ्या स्थानिक कलाकारांना, सगळ्या स्थानिक कार्यक्रमांना एक छान मोठं दालन उभं करून दिलं आहे। थिएटर शिवाय मागे अनेक आपण प्रदर्शनं वगैरे भरू शकतो, अशा पद्धतीचं मोठे एक वास्तू इथं निर्माण झाले, याबद्दल खूप आनंद होतो। आणि शिवाय सांस्कृतिक कला मंच यांनी द दमयंती दामले हा माझ्या नाटकाचा इथं प्रयोग लावला, त्याबद्दल मलाच खूप कृतकृत्य वाटते की अरे आपल्या माणसांनी माझ्यासाठी लावलेला शो आहे। तर एक माझं सासर म्हणते मी, पण म्हणायला हे खरं तर माहेरच आहे माझं, कारण माझी इतकी माणसं आहेत माझ्यावर प्रेम करणारी की मला इथं आलं की नुसतं वाटेला लागलं तेच असा आनंद व्हायला लागतो। कारण कुठल्याही अशा गल्लीतून आम्ही गेलो की कोणी येऊन भेटलं नाही असं झालेलं नाही आहे। त्यामुळे मला स्वतःला खूप आनंद झाला आणि इतका छान रसिकांचा प्रतिसाद मिळाला।